प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण, प्रलंबित वेतनवाढ, रजा मंजुरी आणि संस्था चालकाच्या भ्रष्टाचार चौकशीची मागणी. वेतनवाढ न्यायासाठी शिक्षकाचा लढा. उपोषणाचा तिसरा दिवस संपला तरी प्रशासन मूकदर्शक. तळोदा. पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार या संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत उपशिक्षक विजय धनजी चौधरी यांनी प्रलंबित वेतनवाढ, रजा मंजुरी आणि संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास नटावतकर यांच्या तब्बल 500 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी 26 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले. 1993 पासून आपल्या हक्काच्या वेतनवाढीसाठी चौधरी यांनी सातत्याने प्रकल्प अधिकारी कार्यालय तळोदा तसेच माननीय अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक आणि महाराष्ट्र आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांना अनेक वेळा पत्रव्यवहार करून न्याय मिळालेला नाही. 2019 मध्ये माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांच्या मागणीला मान्यता देत प्रकल्प अधिकारी तळोदा यांना कार्यवाहीचे आदेश देण्यात आले होते. मात्र आदेशानंतर आजपर्यंत चौधरी यांच्या मागण्यांकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आलाय. सध्याचे प्रकल्प अधिकारी अनय नावंदर प्रशिक्षणार्थी IAS हे संस्थेच्या अध्यक्षांच्या प्रभावाखाली काम करत असून अन्यायग्रस्त शिक्षकाला न्याय नाकारत असल्याचा आरोप चौधरी यांनी केलाय. इतकेच नव्हे तर अप्पर आयुक्त रंजना किल्लेदार यांनी 23 जानेवारी रोजी वरिष्ठांकडून आदेश दिल्यानंतर देखील प्रकल्प अधिकारी यांनी वरिष्ठांचे पत्र दुर्लक्षित केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. उपोषणकर्ते विजय चौधरी यांनी आज तिसऱ्या दिवशी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोविंद शेळटे यांनी वैद्यकीय तपासणी केली. प्रशासनाच्या या गंभीर भूमिकेवर संताप व्यक्त करत चौधरी म्हटले की मला न्याय हवाय. उच्च रक्तदाब, मधुमेह असल्याने माझी प्रकृती खालावत चालली आहे. माझ्या मृत्यूत जबाबदार प्रकल्प अधिकारी तळोदा आणि संस्था चालक जबाबदार राहतील. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतीय घटनेच्या प्रेरणेने सुरू केलेल्या न्यायाच्या लढ्याचा आज तिसरा दिवस उगवला तरीही प्रकल्प अधिकारी कार्यालयातील कोणतेही अधिकारी उपोषणस्थळी भेट देण्यासाठी पुढे आलेला नाही. परिवर्तन न्यूजचा बेधडक सवाल. आदिवासी विभागात शिक्षक न्यायासाठी उपोषणावर पण संवेदनशील विभाग गप्प का? आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी असलेल्या विभागातच शिक्षकांवर अन्याय होत असेल तर आदिवासी विकासाचा नेमका अर्थ काय? उपोषणकर्त्याच्या जीवाची पर्वा न करता प्रशासन मूकदर्शक राहणे ही बाब संतापजनक असल्याची भावना शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे. आता विजय चौधरी यांच्या न्याय लढ्याला जिल्हा प्रशासन न्याय देते का की पुन्हा एक संवेदनशील घटना घडून प्रशासन जागे होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी विजय धनजी चौधरी, आश्रमशाळा तळवडीतील शिक्षक आहे. पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ या संस्थेमध्ये मी 1993 पासून मी सेवेत होतो. कारण नसताना संस्था आयोगाने मला 1997 मध्ये मला सेवेतून कमी केले. 2005 ला माझ्या हिताचा निकाल झाला, तरी देखील संस्थेने मला कामावर घेतले नाही. पुनश्च मेहरबान औरंगाबाद कोर्टाने रुजू करण्याचे आदेश दिले. 7 महिने रुजूच केले, परंतु जे नाशिक ट्रिब्युनलचा निकाल होता माध्यमिककडे नियुक्ती करण्याचा, तिथे न नियुक्त करता प्राथमिक विभागाकडे, ते पण अनटेनची ऑर्डर. अशाही परिस्थितीमध्ये मी ते ऑर्डर स्वीकारली आणि जवळजवळ 20 वर्ष मी मुलगी अतिदुर्गम भागात सेवा केली. त्या काळामध्ये या संस्थाचालक सुहास नटावतकर यांनी असे काही बाह्य मुख्याध्यापक नेमले की जे मुख्याध्यापक पदास लायकच नव्हते आणि अशा गैर मुख्याध्यापकामार्फत माझ्या वेळोवेळी बिनपगारी करणे, गैरहजर करणे, शाळेत उपस्थित असताना बिन पगार दाखवून पगार कपात करणे आणि वेळोवेळी मुख्याध्यापकांमार्फत नोटिसा देणे, महिला विनयभंग, ॲट्रोसिटी केस करणं, त्यानंतर माझ्या आदिवासी बांधवांच्या मार्फत मी पत्र दिले असं भासून त्या निनावी पत्रकाच्या माध्यमातून मला जिवे मारण्याचा प्रयत्न ह्या संस्था चालक सुहास नटावतकर यांनी केला. याला कारण असं की हे जे महोदय होते डॉक्टर सुहास नटावतकर यांनी माझ्या मते तरी किमान 400 ते 500 करोड रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. हे डॉक्टर सुहास नटावतकर सांगतात की प्रकल्पाला प्रकरण न्यायप्रविष्ट हे वेतनवाढी लावू नका, म्हणजे यांचे वरिष्ठ ते सुहास नटावतकर झालेले आहेत. दुर्दैव असं की हे सुद्धा प्रकल्प कार्यालय त्यांचं ऐकतात. अशी की 7/6/1931 प्रमाणे ज्या माझ्या मागण्या कायम होत्या
जिल्हाधिकारी साहेबांनी त्यानंतर नाशिक ATC ने आणि सरकारी वकील यांच्या म्हणण्यानुसार माझ्या निलंबन काळाचा पगार मला दिला गेला नाही, तो मिळाला पाहिजे. नंतर वेतन वाढ लावली पाहिजे. शाळा न्यायाधिकारी आदेशानुसार माझ्या 93 पासूनच्या वेतनवाढी लावून ज्या माझ्या रजा नियमबाह्य केल्यात मुख्याध्यापकांच्या, त्या मंजूर केल्या पाहिजे. आणि या सुहास नटावतकरांनी पुरावे आहेत माझ्याकडे, याने जो भ्रष्टाचार केलाय त्याच्यामध्ये मुख्याध्यापकांमार्फत, बिचारे मुख्याध्यापकांचा दोष नाही, विद्यार्थ्यांकडून डोनेशन, पहिलीच्या विद्यार्थ्यांकडून फी, नंतर परीक्षा फी, एका विद्यार्थ्याकडून 2 ते 4 रुपये, त्याच्या पलीकडे मुलांना महिन्यामध्ये किमान 2 वेळेस तरी मांसाहार दिला पाहिजे, मटण किंवा मासे दिले पाहिजे, पण तेही ह्या महाभागाने दिलेला नाही. अजून वेतन कुठे, तर तो कर्मचारी नोकरी कुठे. गैरहजर विद्यार्थ्यांना, म्हणजे पोळ्याला दिवाळीला मुलं सरस बिचारे, कारण यासाठी की आता आपल्या आदिवासी बांधवांना आपण पोळा दिवाळी होळी सण खूप मोठं साजरा करतो, म्हणून मुलं येत नाही. ह्या मुलांना हजर दाखवून अनुदान घेतलेलं आहे. जे शिक्षक सेवेत होते त्यांना बॅकडेट दाखवून त्यांचाही पगार काढला गेला, मी पुरावे दिलेत. पुन्हा अतिरिक्त शिक्षक, की जो शिक्षक म्हणजे जर 4 ते नेमले असतील तर 5वा शिक्षक तिथे असूच नाही, असे यांचे पत्र आहेत की या अतिरिक्त शिक्षकांचं वेतन आरित करावे म्हणून चेअरमनला. म्हणजे हे जवळजवळ 2009 पासून तर आता 2026 आहे. जर एवढी जर चौकशी काढली ना, हे आता फार मोजके मी फायली गोळ्या गेल्यात, एवढा गंज माझ्याकडे. संस्था चालकाविषयी संस्था चालक लबाड आणि मुळात याने आदिवासी विद्यार्थ्यांची घोर फसवणूक केलीच आहे. त्याच्याही पलीकडे याने अल्पसंख्याक भाषिक दर्जा प्राप्त करून चुकीच्या पद्धतीने बनावट पत्रक सादर करून याने त्या संस्थेला अल्पभाषिक दर्जा मिळवलेला आहे. माणसाने तो अल्पसंख्याक दर्जा यासाठी प्राप्त करून घेतला आहे की आम्हाला नियमबाह्यपणे कुणालाही भरती करता येईल, कुणालाही पदोन्नती देता येईल आणि त्यांच्या अडून काळगोरं करता येईल. मुळात ह्या आदिवासी विभागाला अल्पसंख्याक दर्जाचा इथे कोणत्याही प्रकारे मान्यतेचे आदेश नाहीत. म्हणजे तुम्ही दर्जा वापरता, अल्पसंख्याक दर्जा वापरतात आणि पगार ग्रँड आदिवासी विकास विभागाकडून तुम्ही घेतात. किती मोठी घोर फसवणूक आहे. संस्था चालकाविरोधात मागणी काय तुमची? संस्था चालकाच्या विरोधात ज्या माझ्या मागणी मी तर मान्य करणारच आहे, पण याचा 25 वर्षापासूनचा पुण्याचं 23 पत्रक, याची सर्व बनावट दुकानाच्या नावाने घेतल्या पावत्या, याचे सर्व जर ऑडिट झालं तर मी सांगतो तुम्हाला 50 ते 100 वर्षाचा मध्येच जाणार आहे. कारण मी आतापर्यंत आहो केलं, परंतु 13 जानेवारीला हे अध्यक्ष माझ्या शाळेवर येऊन, माझ्या वर्गात येऊन मुलांसमोर हे मला दमदाटी करतात. मला जेवढा भ्रष्ट सुहास नटावतकर ना, त्याला संगमत करणारे आणि त्याला प्रोत्साहन देणारे आणि यांच्याचमुळे हा सर्व भ्रष्टाचारपूर्ण फोपावत चाललाय. आता हे जे आयुक्त आहेत, सॉरी IAS अधिकारी आहेत, 2दा भेटायला गेलो, 3 तास मला बाहेर बसवलंय, माझी भेट घेऊन दिलेली नाही. किमान माझं म्हणणं, तुम्ही मला बोलता सुनावणीला, मग किमान मला भेटून द्या. नंतर सांगता शिपाईला की अशा व्यक्तीला भेटा. 26 जानेवारीपासून बसलोय, 11 वाजेपासून अद्यापर्यंत कोणीही फिरकलेला नाही. नाशिक येथे पत्र आहे की सदर शिक्षकास प्रवृत्त करावे, म्हणजे वरिष्ठांच्या पत्रांचं देखील यांनी अवहेलना केली, अपमान केलाय. मान्य जिल्हाधिकारी साहेब त्यांचं पत्र हे जवळजवळ 5-6चं, त्या पत्राची देखील दखल घेतलेली नाही या अनेनावंद साहेब. प्रकृती बरोबर नाही. मी असं म्हणतो की मला डॉक्टरांकडे द्यायला येऊ द्या, मला चेकअप होऊ द्या, यासाठी की मला BP पण आहे, डायबिटीज पण आहे. मी गोळ्या घेत नाही 3 दिवसापासून. जर जेवण नाही तर गोळ्या पण घेणं योग्य नाही. भ्रष्टाचारी याने आतापर्यंत 3 ते 4 केस माझ्यावर केल्या. निनावी पत्राची सुद्धा माझ्यावर केस केली,
माझ्या आदिवासी बांधवांना मी शिव्या दिल्या, जेणेकरून ते निनावी पत्र लोकांमध्ये प्रसारित होऊन त्यांच्याकडून मला मारहाण होईल, हल्ला होईल, मी जीवे मरेल अशा पद्धतीचं कारस्थान यांनीच केलंय. पण माझ्या आदिवासी बांधवांनी, मुलगे लोकांनी त्या पत्रावर विश्वास ठेवला नाही, म्हणून मी तिथे वाचलो. मी इतकं कटकात ह्यासाठी की विजय चौधरीला कशा ना कशा पद्धतीने मारून टाकायचं किंवा टोटल त्याला मेंटली अटॅक करायचं त्याच्यावर आणि त्याने आत्महत्या करावी. आणि आता ते इथे आलेच असतील, मी ते काय म्हणतो, माझी चौकशी करण्याच्या पहिले याची चौकशी करा. कागदपत्र दिले, जमत असेल ना पोलिसांना बोलवा, चुकीचे आरोप असतील मला शिक्षा करा, योग्य असेल ताबडतोब अरेस्ट करा. जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण कायम ठेवणार.